आज आपण हॉटेल स्टाईल पनीर मखनी बनवणार आहोत, तेही घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये अस्सल हॉटेलची चव देणारी। या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 200 ते 250 ग्रॅम पनीर घ्यायचा आहे। हे पनीर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। तुम्हाला जो शेप हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घ्यायचा आहे। जनरली हॉटेलमध्ये अशा प्रकारे चौकोनी शेप असतात, क्यूबिकल शेप। सो आज आपण त्याच्यानुसार कट करून घेणार आहोत, कारण आज आपण हॉटेल स्टाईल पनीर मखनी बनवत आहोत। सो अशा प्रकारे आता हे कट करून झालेलं आहे। याच्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये हे एक एक पनीरचे तुकडे सुट्टे करून ठेवायचे आहेत। जर ते एकमेकांना चिकटलेले असतील तर तुम्ही ते सुट्टे करून घ्या, जेणेकरून रेसिपीमध्ये ते आपल्याला सोयीस्कर होईल। अशा प्रकारे हे पनीर आता आपण कट करून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे घरी बनवलेलं पनीर असेल तुम्ही ते यूज केलं तरीही चालेल। याच्यानंतर इथे आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत मीडियम साईजचे। तुमच्याकडे जर मोठ्या साईजचे कांदे अवेलेबल असतील तुम्ही ते घेतले तरीही चालतील। सगळ्यात पहिल्यांदा कांदे सोलून घ्यायचे आणि याच्यानंतर याचे अशा प्रकारे आपल्याला मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक सुद्धा करू शकता आणि कमेंटमध्ये लिहू शकता। इथे आपल्याला 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या अशा मध्यभागी कट करून घ्यायच्या। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। एक टोमॅटो आपल्याला जाडसर असा पिकलेला चिरून घ्यायचा आहे। याच्यानंतर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्या पॅनवरती आपल्याला पनीरचे एक एक तुकडे टाकायचे आहेत। ते आपण अगोदर सुट्टे केलेले आहेत। इथे आपल्याला रेसिपी करण्यासाठी त्रास होऊ नये म्हणूनच आपण हे अगोदर पनीरचे तुकडे सेपरेट करून घेतले होते। याच्यानंतर आपल्याला हे पनीरचे तुकडे फ्राय करायचे आहेत। पण हे पनीरचे तुकडे फ्राय करताना तुम्ही काळजी घ्यायची आहे, ती तुम्हाला सांगतेच। इथे आपल्याला 1 चमचा तेल वापरायचं आहे। जर तुम्हाला तेल आवडत नसेल, तुम्ही लेस ऑइल बनवत असाल तर तूप किंवा बटर वापरले यामध्ये तरीही चालेल, टच राहिलं पाहिजे। त्याच्यासाठी तुम्हाला हे पनीर हाय फ्लेमवरती फ्राय करायचं नाही, लो टू मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे फ्राय करू शकता। हे पनीर आपलं फ्राय झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। याच्यानंतर 10 ते 12 काजू घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे काजू अवेलेबल नसेल तर तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता, पण ते शेंगदाणे भिजवून घ्या आणि त्याची वरची साल काढून टाका, जेणेकरून तुम्हाला ते काजूसारखे यूज करता येतील। आता जे आपण कांदा कापून घेतला होता तो कांदा याच पॅनमध्ये घालायचा आहे, ज्यामध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं। कारण या पॅनमध्ये तेलकटपणा सुरुवातीलाच होता, कारण आपण यामध्ये पनीर फ्राय केलेलं आहे। सो तेल वाया जाऊन द्यायचं नाही, त्यामध्येच कांदा घालायचा। जे आपण काजू घेतले होते 10 ते 12 ते सुद्धा यामध्येच घालून घ्यायचे आहेत। याच्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे सफेद तीळ, कारण सफेद तीळ हे सगळ्या हॉटेलमधल्या ग्रेव्हीमध्ये वापरलं जातं। 2 चमचे आपण सफेद तीळ वापरणार आहोत। हे तुम्ही भाजके घेऊ शकता किंवा बिना भाजके घेतले तरीही चालतील। पॉल झालेले आहेत। हे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटे। हाय फ्लेमवर करू नका, मीडियम फ्लेमवरती हे फ्राय करून घ्या, जेणेकरून कांदा थोडासा नरम होईल। जास्त शिजवायचा नाही आपल्याला, कांदा कच्चाच ठेवायचा आहे। फक्त थोडासा त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे इतकाच तो आपल्याला फ्राय करायचा आहे। सो जास्त वेळ नाही केला तुम्ही फ्राय तरीही चालेल, गोल्डन ब्राऊन नाही होऊ दिला तरीही चालेल। अर्धा ते 1 मिनिट हे तुम्ही फ्राय करून घ्या, जेणेकरून छान असं फ्राय होईल। सफेद तीळ जे आहे ते भाजले जातील। सफेद तीळ लगेच भाजले जातात कारण ते खूप छोटे छोटे असतात आणि तवा आपला गरम आहे, पॅन गरम आहे, त्यामुळे ते लगेच भाजले जातात। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती। कारण ही रेसिपी आज आपण घरच्या साहित्यात हॉटेलसारखीच चव असणारी बनवणार आहोत। हे थोडं थंड करून घ्या। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। जर तुमच्याकडे मोठं मिक्सरचं भांडं असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल, आणि जर हे तुमच्याकडे अशा प्रकारचं छोटं मिक्सरचं भांडं असेल तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे बारीक करू शकता। सो अशा प्रकारे आता आपलं हे घालून झालेलं आहे। हे वाटण करताना आपल्याला थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता, 2 ते 3 चमचे, पण जास्त घालू नका। सो अशा प्रकारे आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। सफेद असं मीडियम असं आपण हे तयार करून घेतलेलं आहे आणि यामध्ये कुठल्याच गाठी नाहीत राहिल्या पाहिजे। एकदम मऊ आणि प्लेन असं वाटण हे आपलं तयार झालं पाहिजे। त्याच पॅनमध्ये ज्यामध्ये आपण कांदा वगैरे भाजून घेतला होता त्यामध्येच घालायचा आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाटण भाजायचं आहे, त्यामुळे हाय फ्लेम करू नका, नाहीतर ते करपलं जाईल आणि छान असं भाजलं जाणार नाही, चवसुद्धा छान येणार नाही। सुरुवातीला यामध्ये मला दिसत असेल बघा, आता थोडा मसाला घट्ट झालेला आहे, पाणी निघून गेलेलं आहे बऱ्यापैकी। याच्यानंतर 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। जर तुम्हाला तेल आवडत नसेल
तुम्ही बटर तूप वापरलं तरीही चालेल. बटरमध्ये खूप छान याची चव लागते, सो तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. हे छान असं फ्राय करून झालेलं आहे. अर्धा ते 1 मिनिट फ्राय करायचं तेलामध्ये. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत फ्राय करायचं. याच्यानंतर 1 चमचा हा मी चिकन मसाला घेतलेला आहे. जर तुमच्याकडे चिकन मसाला नसेल, तुम्ही सब्जी मसाला किंवा गरम मसाला वापरला तरीही चालेल. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. हे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. चवीनुसार मीठ घाला. आता हे आपले सगळे पदार्थ घालून झालेले आहेत. सो आता हे एकत्र आपल्याला मिक्स करायचे आहे, जेणेकरून आपण जे वाटण केलेलं आहे त्या वाटणाला छान असं हे लागलं जाईल चटणी मीठ. हे सुद्धा वाटण आपल्याला अर्धा मिनिट फ्राय करायचं आहे, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. याच्यानंतर 1 कप आपल्याला दही घ्यायचं आहे. हे दही टाकताना यामध्ये लक्षात ठेवा की हे दही तुम्हाला छान असं फेटून घ्यायचं आहे. यामध्ये कुठल्याच गाठी राहिल्या नाहीत पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही ते पातळ असं फेटून घ्या. ज्याप्रमाणे दूध असतं आपलं त्याचप्रमाणे ते फेटलं गेलं पाहिजे. कुठल्याच गाठी नाहीत उरल्या पाहिजे, जेणेकरून ही छान हॉटेल स्टाईल पनीर मखनी तयार होते. याच्यानंतर आपण जे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी होण्यासाठी, कारण पनीर अर्धं कच्चं फ्राय झालेलंच असतं. फक्त चटणी मीठ त्यामध्ये लागलं पाहिजे इतकंच या रेसिपीसाठी असतं. पनीर मखनीची ही अर्धी प्रोसेस आपली तयार झालेली आहे. याच्यानंतर थोडीशीच बाकी आहे. जास्त रेसिपी बाकी नाही, थोडीशीच आहे, जेणेकरून एकदम हॉटेलचा टच येतो त्याला. सो हे थोडं 1 ते 1.5 मिनिटे फ्राय करून घ्या. थोडंसं शिजू द्या त्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कढई ठेवायची, त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं. याच्यानंतर जे आपण सुरुवातीला हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या घालायच्या. 1 शिमला मिरची घ्यायची आहे, ती अशा प्रकारे जाडसर चिरून घ्यायची. ती सुद्धा याच मिरच्यांमध्ये घालून घ्यायची आहे. थोडीशी फ्राय करा, जेणेकरून याचा कच्चापणा निघून जाईल. याच्यानंतर आपल्याला आपण जो टोमॅटो चिरून घेतला होता, एक पिकलेला जाडसर असा टोमॅटो, तो सुद्धा यामध्ये आवडत असेल तुम्ही त्या घातल्या यामध्ये तरीही चालतील. याच्यानंतर शिमला मिरचीचे तुमच्याकडे अजून कोणते प्रकार असेल ते घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता याच्यानंतर हे थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे. पण हे फ्राय करताना लक्षात ठेवा की तुम्ही याच्यावरती झाकण ठेवू नका, नाहीतर या भाज्यांचे कलर बदलले जातील आणि तशी हॉटेल स्टाईल तुम्हाला चव येणार नाही. सो अशाच प्रकारे 1 ते 2 मिनिटे या भाज्या जरा फ्राय होऊ द्या. आणि याच्यानंतर भाज्या फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्या भाज्या जी आपण पनीरची भाजी केलेली आहे त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे ह्या भाज्या तुम्ही घालून घेऊ शकता. भाज्या घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ते सगळ्या भाज्यांना लागले जातील. जर तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता, नाही तर अशाच प्रकारे घट्ट भाजी खाल्ली तरी खूप छान लागते. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तुम्ही ही भाजी चपाती, भात, रोटी, नान याच्याबरोबर खाऊ शकता, कारण खूप छान याची टेस्ट लागते. जेव्हा अचानक घरी पाहुणे येतात तेव्हा तुम्ही अशी हॉटेल स्टाईल भाजी बाहेरून आणण्यापेक्षा घरीच करू शकता. इतकी टेस्टी ही बनते आणि सगळ्यांना वाटेल की तुम्ही ही भाजी बाहेरूनच आणलेली आहे. अशा प्रकारे याची टेस्ट आहे. थोडंसं 1 ते 1.5 मिनिट हे थोडंसं शिजू द्या, जेणेकरून भाज्यांना सगळं चटणी मीठ जो आपण मसाला घातलेला आहे तो लागला जाईल. ग्रेव्हीसाठी तुम्ही थोडंसं पाणी ओतू शकता आणि परत एक उकळी काढू शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपी बरोबर.